नमस्कार. जय छत्रपती, जय शिवराया, जय भीम, जय संभाजी महाराज. तुम्हाला सांगतो आम्ही जमिनीत कार्यकर्ता राहणार आहे. जमिनीत सगळं जुळणारे कार्यकर्ता आहे. चांगदेव भाऊ जाधव महाराष्ट्रातला कार्यकर्ता, संपूर्ण महाराष्ट्रात समाजकार्यामध्ये घातलेला, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या आया बहिणींसाठी, बुजुर्गांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या 18 पक्क जातींसाठी जेवढी कामं जरी करत असताना हिंदू धर्माची काम मी पुढे न्यायला लागलो. येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी मी गाजावं म्हणून, माझं मार्केट व्हावं म्हणून. तसं नाही, सामाजिक जनतांसाठी, सामाजिक गोरगरिबांसाठी मी पण सामाजिक कार्यकर्ता. मी पण गरीब आहे. आम्ही तर कुठं श्रीमंत आहे, कुठं आम्ही अंबानीच्या अवलाद आहे. पण आम्ही जे म्हणतोय अंबानीच्या अवलादनं जी कंडिशन केलं, जी स्थिती केली, आनंद अंबानीने जी स्थिती केली, राज्यावर जे अत्याचार केला, ते माधुरी हाती नेला, इतकं जरी बेकार कंडिशन जे झालं, मग एवढं बेकार जरी कंडिशन त्यानं केलं आनंदनं, ते जामनगरमध्ये 1 बिघामध्ये नेला हाती, पण जेवढं बेकार जरी प्रकरण चाललं महाराष्ट्रातलं मार्केटिंग बाजार, शेअर बाजार संपूर्ण गुजरातला इकडं तिकडं चाललं. महाराष्ट्रात मी जाहीर आव्हान करतो, बेकार जरी चाललं, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला हे भेटं नाही, ते भेटं नाही. आणि महाराष्ट्रातले राज्याचे मुख्यमंत्री हिंदी थोपवाय बघते, ती हिंदी शिकवाय बघते, ती मराठी भाषा शिकवा. पण महाराष्ट्रातले राज्याचं सरकारने राष्ट्रीय भाषा आहे म्हणते, ती हिंदी शिकायला पाहिजे. इंग्रजी तुम्ही शिकायला बघा म्हणते, हिंदी पण शिकायला पाहिजे. बरं ठीक आहे, महाराष्ट्रात मग मराठी बोलायला हवा. मराठी माणसाला कामगार का लागत नाही, नोकऱ्या का लागत नाही, ती मराठी माणसांसाठी, मराठी बांधवांसाठी. मात्र महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी भाषांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रात अनेक ईर तयार झाली, पण महाराष्ट्रातली जनता शोध नाही. महाराष्ट्रातली तरुण पिढी, महाराष्ट्रातलं शिशविषयी, महाराष्ट्रात जे अत्याचार होतो, महाराष्ट्रात भ्रष्टाचार होतो, न्याय भेटत नाही लोकांवर, इतका अत्याचार हे वगैरे पार्ट्या येते त्या जाते, त्या सत्ता बदलते, 5 वर्षातली सत्ता बदलती, चालतं सरकार बदलतंय, चालतं. ह्या 5 वर्षाला त्या भारताचं पण सरकार बदलतं, पण त्या बार सरकार तेच राहू शकत नाही. पण तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी महाराष्ट्रातली जनता ठरवू शकत आहे कोणाला काय करायचं, कोणाला आपण सपोर्ट करायचा. शेतकरी बांधवांसाठी तुम्हाला सांगतो, कामगार बांधव म्हणून पक्ष, कामगार बांधव, माथी कामगार बांधव म्हणून पक्ष तुम्हाला सांगतो. मग ह्या पक्षासाठी, शेतकरी बांधवांसाठी, ह्यांच्यासाठी अत्याचार होतं. बाहेरचे लोक अत्याचार करते, ते भ्रष्टाचार करते, ते अन्याय करते. सामाजिक जनता चिताड मरते, आपल्यासारखे लोक सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक जनता चिताड मरते, आपल्यासारखे लोक सामाजिक गोरगरिबांचं हलवतं, ह्यांचं हलवतं, त्यांचं हलवतं. आपण एवढं सण करतो, हे मग आता बदलावा मिळेल, आता लोकांना न्याय मिळेल, आता शेतकऱ्यांना न्याय मिळेल, शेतकऱ्यांचा अन्याय होते, न्याय मिळेल, शेतकरी चांगलं जगतील, कर्जमाफी होईल, शेतकरी कर्जमाफीतनं मुक्त पडेल, त्यांचं कमी काय तर थोडं होईल. पण शेतकरी कष्ट करतो, मरतो, शेतकऱ्याला न्याय भेटत नाही, हे भेटत नाही. महाराष्ट्रात जरी ही स्थिती जरी चालली, आता महाराष्ट्रातल्या नगरपालिकेचं इलेक्शन आहे भाऊ, समजा महाराष्ट्रातलं नगरपालिकेचं इलेक्शन आहे. महाराष्ट्रातल्या नगरपालिकेला एवढा ताकद लावणार, इतकी महाराष्ट्रात इतकी ताकद लावणार, इतकं समर्थक लावणार, एवढं लढवाय बघणार, ही संपूर्ण महाराष्ट्रात तयार आहे बरं. नगरपालिका अलग अलग पक्षांना, अलग अलग पार्टीनं येऊ द्या, कोण पण नगरसेवक होऊ द्या, सामाजिक कुटुंबातला होऊ द्या, गरीबातला होऊ द्या, श्रीमंतमधला होऊ द्या, सामाजिक जनतेसाठी न्याय भेटायला पाहिजे. गोरगरिबावरने अत्याचार होणे, हे होणे, आमच्यासारखी एखादी सामाजिक कार्यकर्ता तयार होते बरेच. आम्ही आता लय व्हायरल, पण आम्ही सत्य बाजू घेऊन चालू आहे. खरं ते खरं चालू आहे, खोटं काय आम्हाला जास्त दिवस टिकत नाही, पण खरं ते खरं मरते, दमतक टिकतं, जास्त दिवस खरं टिकतं, पण खऱ्याला टायमिंग लागतं, ते खरं होत असतं. काय आम्ही शॉर्टकटनं चाललो नाही, खोटं बोलून चाललो नाही. महाराष्ट्रात तरुणांचं वातावरण भडकवायसाठी नाही, तरुण पिढीलाही उस्कवायसाठी नाही. काय जणाला वाटत असेल अपोजिटला शिव्या देते, ती माझ्यावर जळणारी, माझ्याकडून हो का, तुम्ही माझ्या ठिकाणी राहा, माझ्या ठिकाणीची अडचण सहन करा. माझ्या मागे कमजोरी किती चालू आहे, वाईट दिवस किती चालू आहे, परिस्थिती किती दिवस चालू आहे, अडचणी किती चालू आहे, किती बेकार परिस्थिती चालू आहे. एवढं जरी चांगदेव जाधव कंडिशन बेकार काढत असलं तरी त्यातनं अजून दुःखातनं सावरलं, हे केलं, तुम्ही माझ्या मागचं दुःख, माझ्या मागची कमजोरी, माझ्या मागची मजबुरी तुम्ही समजू शकत नाही मित्रांनो. काय उचलली की जीभ टाळायला लोक काय पण बोलते, ते हे करते, हे चाललं. एखादा सामाजिक माणूस मेहनत करतोय, कार्य करतोय, महाराष्ट्रात पसरवाय बघतोय, काय घडवाय बघतोय, समाज संघटित घ्यायला बघतोय, समाज जुळाय बघतोय, कार्य करायला बघतोय, आपलं वगैरे. लोकांचं काय असतं, एक ते ह्या लोकांचा अलग विचार येणार, त्याचं अलग विचार येणार, ह्याचं डोकं वेगळं चालणार, त्याचं डोकं वेगळं चालणार, ठामपणे एक जणाचं डोकं कोणाचं चालत नाही. मग आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं मध्येच मरण होते, पण आमच्यासारखे गरीब कुटुंबातले कार्यकर्ता तयार होते, ते जनतांसाठी काहीतरी लिहते, ते जनतांसाठी काहीतरी घडवते. ते हो का, मी स्वतःला हुशार समजत नाही. हो का, महादेवाच्या आशीर्वादाने, आई जगदंबीच्या आशीर्वादाने, पांडुरंगाच्या आशीर्वादाने, शिवरायांच्या आशीर्वादाने, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने, संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने, अण्णाभाऊ साठेंच्या आशीर्वादाने, ज्योतिबा महात्मा फुलेंच्या आशीर्वाद, सौता माळींच्या आशीर्वादाने, ह्यांच्या आशीर्वादाने, सिद्ध पुरुषांच्या आशीर्वाद, मला जेवढे बुद्धी आहे, जेवढं मला ज्ञान आहे, जेवढं मला डोकं आहे, मी तेवढंच माझं अस्तित्व आणि माझं व्यक्तित्व महत्त्व
महत्त्व तुमच्यापर्यंत पोचू हो का मरते दमपर्यंत ही तुमच्यापाशी मला भाषण पोचवायचं आहे. हे भाषण मी कधीच बंद करणार नाही, कधीच काय करणार नाही. महाराष्ट्रात जरी अडचणी आल्या, जरी काय आलं, जरी मी संघर्ष करणार, जरी खड्डा असलं तर ती खड्डे व्यवस्थित करून साफसफाई करून दुरुस्ती करून मी पुढच्या पायऱ्या चढाय बघणार, संघर्ष करणार. हीच माझा आनंद आहे, हीच एक तिथं महत्त्वाची. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.